हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होतं लक्ष्मीपूजन आणि हस्बंड निघाले होते ड्युटीला. त्या अगोदर त्यांनी केलेल्या फुलाच्या माळा आणि तोरण लावून दिले. ते दोघंजण गेले ड्युटीला आणि आई गेल्या होत्या मंदिरात. ते गेल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि इकडे मस्त रांगोळी काढली. एक दारासमोर छोटी रांगोळी आणि एक सेंटरला मोठी रांगोळी, अशी 2 रांगोळी काढून घेतल्या. त्यानंतर आमच्या सोसायटीतली ही मस्त सुंदर अशी मोठी रांगोळी होती. इव्हनिंग झाली, लाईटही गेलेली होती. मग इकडे दिवे वगैरे लावून घेतले आणि नंतरून लाईट आली. स्वयंपाक नशिबाने झालेला होता, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. इकडे नंतरून देवपूजा मांडून घेतली. सर्व शिराई, झाडू वगैरे सर्व लक्ष्मीपूजनाचं सामान मांडून घेतलं आणि इकडे पूजेला सुरुवात केली. तुमच्याकडे लक्ष्मीपूजनाला काय काय तयारी करतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इकडे मस्त जी पूजा आहे ती व्यवस्थित चालू होती. आणि इव्हिनिंगला मग आम्ही त्यानंतरून फोटोशूट केल्यानंतरून जेवणं वगैरे आवरली आणि नंतरून माझे हस्बंड गेले खाली आणि मीही त्यांच्यासोबत खाली गेली होती यांच्या फ्रेंड्सला दिवाळीच्या विशेष देण्यासाठी. अशा प्रकारे दिवाळीचं जे सेलिब्रेशन आहे ते खूप मस्त प्रकारे झालं आमचं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा होता. त्या दिवशी नवऱ्याला ओवाळलं जातं, त्याला उठण्याने आंघोळ घातली जाते आणि पूजा केली जाते. अशा प्रकारे आमची पूजा ही व्यवस्थित झाली. आणि नंतरून त्यांनी मला गिफ्ट दिले. मला जायचे होते नाशिकला जाण्यासाठी पप्पा मला घ्यायला येणार होते आणि हे चालले होते ऑफिसला. यांनी मला गिफ्ट दिले आणि असं आमचं सेलिब्रेशन झालं.